साधारण 10 दिवसाला माझं 55,000 ते 65,000 एवढ्या दरम्यान बिल निघतं. म्हणजे महिन्याकाठी विचार केला तर 1,80,000 पासून ते 2 लाखापर्यंत बिल निघतं. मी पाळणार 10 जनावरं, ती म्हैस देणार साधारण 7 लिटर दूध. नाहीच परवडणार शेतकऱ्याला. सुधारित जातीचं जर म्हैस खरेदी केली आणि ती जर कमीत कमी 10 लिटरच्या वर जर ती दूध देत असेल तरच शेतकऱ्याला परवडतं. वैरींसाठी हत्ती गवताची निवड केली जाते, नेपियर, त्यानंतर मक्का केला जातो, मक्का ॲडव्हान्टा म्हणजे केला जातो, त्यानंतर आफ्रिकन टॉल केला जातो. 350 ते 400 किलो जर वजन असेल त्या जनावराचं तर साधारण 35 किलोच्या आसपास त्याला वैरण द्यावी लागते. मग 35 किलोमध्ये साधारण 80% ओली वैरण आणि 20% वाळलेली वैरण. तर जुन्या पद्धतीचं न करता असं नवीन पद्धतीचं जर मॉडिफिकेशन करत गेलं, जनावरांचे कष्ट कमी आणि उत्पन्न जास्त, अशा पद्धतीचा जर व्यवसाय केला तर आत्ताच्या पद्धतीत फार मोठा लाभ आहे. त्यामुळं हा व्यवसाय वाढीस नेला फार मोठं सहकार्य गोकुळ दूध संघाचं आहे आणि गोकुळ दूध संघ कर्मचारी, संचालक मंडळ असो, चेअरमन साहेब असो, यांचं फार मोठं सहकार्य असल्यामुळं आज मी हा व्यवसाय इथंपर्यंत आणू शकलो. आणि भविष्यात असंच सहकार्य जर संघाचं राहिलं तर 50 मुरा जातीच्या म्हशी अजूनही वाढवायची माझी इच्छा आहे. कोणत्याही पद्धतीचा व्यवसाय करायचा असेल आणि तो यशस्वीरित्या पार पाडायचा असेल तर उत्तम नियोजन आणि कष्ट करण्याची तयारी या दोन बाबी अतिशय महत्त्वाच्या ठरतात. पन्हाळा तालुक्यातील पोहाडे या गावातील दूध उत्पादक शेतकरी ईश्वर काटकर यांनी 2018 पासून गोठा व्यवसायाला सुरुवात केली. ईश्वर काटकर यांनी गोकुळ दूध संघाच्या AI वर्करचे गेली 33 वर्ष काम पाहिलं, त्यामुळे त्यांना गोठा व्यवसायाचा चांगलाच अंदाज आला होता. त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर हा व्यवसाय करायचं ठरवलं. या व्यवसायासाठी लागणारी सुधारित जातीची जनावरं त्यांनी हरियाणाहून खरेदी केली. आज त्यांच्या गोठ्यामध्ये तब्बल 55 जनावरं आहेत. या जनावरांच्या माध्यमातून ते महिन्याकाठी 1.5 ते 2 लाख रुपये सहज कमवतात. ईश्वर काटकर यांच्या या व्यवसायामध्ये त्यांचे भाऊ, पुतण्या, मुलगा यासोबतच त्यांचे वडील देखील सहकार्य करतात. कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्यामुळे त्यांचा हा व्यवसाय आज विकासाच्या मार्गावर आहे. चला तर मग पाहूयात आज आपल्या गोकुळ कट्ट्याच्या माध्यमातून त्यांच्या या व्यवसाय पाठीमागची पार्श्वभूमी. दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता पन्हाळा तालुक्यातील पोहाळे या गावामधील दूध उत्पादक शेतकरी ईश्वर काटकर यांच्या गोठ्यामध्ये बसलेलो आहे. जवळपास बघायला गेलं तर 2019 पासून यांनी हा गोठा व्यवसाय सुरुवात केलेली आहे आणि त्यावेळेपासून 1, 2, 4 करत आज यांच्या गोठ्यामध्ये जवळपास बघायला गेलं तर एक 55 जनावरं या गोठ्यामध्ये आहेत. नेमकं नियोजन कशा पद्धतीचं आहे, चाऱ्याचं नियोजन कशा पद्धतीनं आहे, दूध व्यवस्थापन कशा पद्धतीचं आहे, गोठा व्यवसाय परवडतो का नाही, ह्या एकंदरीत विषयावरती चर्चा आपण आज त्यांच्यासोबत करणार आहेत. त्यांना जवळपास एक 33 वर्ष गोकुळ दूध संघाचे AI वर्करचे सुद्धा ते काम बघत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. KK न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, एकंदरीत जर का बघायला गेलं तर 2019 पासून आपण गोठा व्यवसाय करताय, परवडतोय का व्यवसाय? साधारण प्रथम दर्शनी मी गोकुळ दूध संघाचं आभार मानेन, कारण 33 वर्षापूर्वी ज्या वेळेला मी 10वी पास झाल्यानंतर आम्ही म्हणजे नोकरी की व्यवसाय या थोडंसं भ्रमात होतो. त्यावेळेला गोकुळ दूध संघाचे साधारण AI वर्करचं ट्रेनिंग सुरू होतं आणि मला ते आमच्या दूध संस्थेमार्फत म्हणजे उल्लेख करू इच्छितो, माझे मामा भीमराव ढोले आणि माझे चुलत भाऊ भोलानाथ काटकर यांनी त्यावेळेला मी 10वी झाल्यानंतर की त्यांनी हा म्हणजे साधारण गोकुळ दूध संघाच्या दृष्टिकोनातून जो AI वर्करचा जो एक विभाग आहे तो तिथं ट्रेनिंग सुरू होतं आणि त्या विभागासाठी त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं आणि मला त्या गोकुळ दूध संघाच्या ट्रेनिंगसाठी घालवलं. त्यांनी ट्रेनिंग दिल्यानंतर गोकुळ दूध संघाचं त्यावेळेला साधारण विनामूल्य ट्रेनिंग मला मिळालं. त्यावेळेला दूध संघा संस्थेच्या मार्फतच त्यावेळेला ट्रेनिंग दिल्यानंतर तिथून पुढं मी AI वर्करचं काम दूध संघामार्फत करत गेलो. त्यावेळेला AI म्हणजे शेतकऱ्यांना मोफत AI वर्कर AIचं सिमेंट दिलं जात होतं. नंतर म्हणजे जसा कालावधी येत गेला तसं म्हणजे संघालाही परवडत नव्हतं, त्यामुळे थोडंसं रेट होत गेले आणि आजच्या घडीला गेलं तर आज ही सुधारित वेतन प्रणाली दूध संघानं सुरू केलेलं आहे आणि शेतकऱ्याला 50 रुपये प्रति आहे म्हणजे एक म्हैस जर भरवली तर तिच्याकडून फक्त 50 रुपयाचा चार्ज आहे आणि आम्हाला गोकुळ दूध संघ मानधन देते. या दृष्टीनं मी म्हणजे गोकुळ दूध संघाचं चेअरमन, संचालक साहेबांचं मी आभार मानू इच्छितो की शेतकऱ्यापर्यंत जे शेतकरी दूध व्यवसाय करू इच्छितात त्यांच्यासाठी जर विचार केला तर फार म्हणजे मोलाचं काम गोकुळ दूध संघ आज करत आहे. हा झाला गोकुळ दूध संघाच्या याच्यातून विषय. मी ज्यावेळेला म्हणजे वडिलोपार्जित हा व्यवसाय तसा माझा म्हणजे दुग्ध व्यवसाय सुरू आहे, पण व्यवसाय म्हणून ह्या व्यवसायाकडे आम्ही बघितलंच नाही. एकत्र कुटुंब पद्धत
घरात 18, 19, 20 माणसं घरी असायची, त्यामुळं खाण्यापुरतं दूध आणि उरलं तर डेअरीला घालायचं, असा व्यवसाय आमचा शेती बघत बघत हा चालू होता. पण या वर्करचं काम करत असताना दुसऱ्यांच्या गोट्यामध्ये जाणं, त्यांना ते सांगणं, ॲक्च्युली काय व्हायचं की त्यांना कोणतं तरी विषय सांगायला लागलं की हे जनावरांचं बाबा असं नाही, तुम्ही मिनरल मिक्सर घालत चला, मिनरल मिक्सर घातल्यामुळं त्यांचा फायदा होतो, जनावर सदृढ राहतं. या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला सांगायला गेलं, साहेब बोलणं सोपं असतं पण करणं फार अवघड असतं, असा काही शेतकऱ्यांच्याकडून येतं. आम्ही स्वतः जनावर पळत असल्यामुळे आम्हालाही तो अनुभव होता. 2018 साली असा विचार आला की नाही, आपण ही थोडंफार याच्यात लक्ष देऊन, एवढं कुटुंब मोठं आहे, आपण ही थोडंफार काही ते शेतीतलं उत्पन्न आहे त्याच्यातून जोडधंदा म्हणून एक शेतीचा जनावरांचा दुग्ध व्यवसाय करावा, या दृष्टिकोनातून 18-19 साली विचार केला. आणि पारंपरिक पद्धतीने जे चालले त्याच्यात थोडासा बदल करून सुधारित जनावरं घ्यावीत असा विचार करून आम्ही हरियाणा राज्यातून 1-2 म्हशी खरेदी करायचा असा विचार केला. त्यावेळेला गोकुळ दूध संघाचं आम्हाला अनुदानी होतं, पण अल्पशा प्रमाणात होतं. त्या दृष्टिकोनातून तुम्ही बोलताना आता बोललात की पारंपरिक पद्धतीने जो व्यवसाय सुरू होता तो थांबून थोडंसं आधुनिक पद्धतीने, शेतकरी आपला जो आहे तो फसतोय कुठं, तो इथं फसतोय. बरोबर. काय करतात की इथल्याच म्हशी घेतात, इथंच खरेदी करतात आणि म्हणतात की गोठा व्यवसाय परवडत नाही. त्याच्याबद्दल काय सांगा? अगदी बरोबर आहे. कसं आहे, पारंपरिक पद्धतीनं म्हटलं आपली म्हणजे मूळचं जनावर आहे, इथल्या जनावरांची कपॅसिटी म्हणजे आता आमच्याकडे जी जुनी जनावर होती ती जास्तीत जास्त दूध दिलं तर 7 लिटरपेक्षा जास्त दूध देत नव्हती, आणि त्यांचीच पैदास आम्ही पुढं करत आलो. मग या वर्करचं काम करत असताना रेतन सुधारित पद्धतीचं दिलं, मग 7 लिटरची कपॅसिटी आमची 8 लिटरवर गेली, 9 लिटरवर गेली, त्याच्यापेक्षा जास्त फार मोठी सुधारणा झाली नाही. मग परराज्यातून ज्यावेळेला आम्ही मुरा जातीच्या म्हशी खरेदी केल्या त्यावेळेला त्यांचं ॲव्हरेज ऑलरेडी जर बघितलं तर साधारण 12 लिटरपासून स्टार्ट होते आणि 18, 19, 20 लिटरपर्यंत साधारण दूध देणाऱ्या म्हशी आम्हाला त्या जातीचा मिळत गेल्या. त्यामुळं जर 7 लिटर दूध देणाऱ्या म्हशीला जर चारा घालायचं म्हटलं तर 30 किलोच खाद्य घालावं लागतं, चारा घालावा लागतो. आणि 16 लिटर दूध देणाऱ्या म्हशीला बघितलं तर 1-2 किलोचा फरक पडतो, नाही तर तेवढ्याच पद्धतीनं त्याला ती वैरण द्यावी लागते. खाद्याचा विचार केला तर थोडंसं वाढतं, पण कष्टाचा विचार केला तर साधारण गावठी म्हशीला तेच कष्ट करावं लागतं आणि सुधारित म्हशीला तेच तेवढंच राबणूक तेवढीच आहे. पण उत्पन्नाचा विचार केला तर दुप्पट उत्पन्न सुधारित जातीपासून मिळतं. आता तुमच्या गोठ्यामध्ये जर का तुम्ही मगाशी म्हैस दाखवला, त्या म्हशीबद्दल तुम्ही सांगितलं, हरियाणावरून तुम्ही ती म्हैस खरेदी केलात, बरोबर. किती 15 ते 16 लिटर दूध पिळते, काय सांगा? साधारण त्या म्हशीचा आम्ही मार्केट रेट बघितला, हरियाणा राज्यामध्ये आपली खरेदी करताना विचार केला, म्हशी बघत गेलो. त्याच्या अगोदरही 2-4 बाजार झाले होते, पण मी ज्यावेळेला ती म्हैस खरेदी केली त्यावेळेला साधारण ॲव्हरेज रेट बघितलं तर 14 लिटरच्या वर आम्हाला इथं म्हैस आतापर्यंत 14-15 लिटरचे ॲव्हरेज मिळत गेले. थोडंसं तेच कष्ट आहे, तेच काम आहे, तेच वैरण आहे. मग जर जास्त दुधाची घेतल्या तर अजूनही फायदा आपल्याला होईल. आणि मग जास्त दुधाची जी तर म्हैस घेतली तर तिच्यापासून होणारी पैदास ही त्याच्यापेक्षा अजून सुधारित करता येईल. मग आपल्याकडं दूध संघानं काय केलेलं आहे की सेक्स शॉर्टेड म्हणून सिमेंट काढलेलं आहे आणि जादा दूध देणाऱ्या याचं सिमेंट तयार केलेलं आहे. ते जर सिमेंट आम्ही त्या म्हशीला वापरलं तर हे आज 18, 19, 20 लिटरपर्यंत साधारण ॲव्हरेज गेलं आहे. आम्हाला 22 लिटरपर्यंत ॲव्हरेज ती जर पैदास झाली तर देऊ शकेल, ह्या दृष्टिकोनातून ती म्हैस मी खरेदी केलेली आहे. मुद्दा लक्षात घ्या की येणारी राबणूक जी आहे ती प्रत्येक जनावरासाठी सेमच असणार आहे, येणारा जो खर्च आहे तो देखील सेम असणार आहे, उत्पन्न जे त्याच्यातून मिळणार आहे त्याच्यावरती नफा होणार की तोटा होणार ही गोष्ट लक्षात येते. मग आता सांगा साहेब, एवढी जनावरं, या जनावरांचा येणार खर्च आणि त्यांच्यासाठी आता तुमचे असणारे चाऱ्याचं नियोजन नेमकं कसं असतं? चाऱ्याचं नियोजन साधारण म्हणजे आता आमच्याकडे 10 एकर क्षेत्र आहे, त्यामध्ये साधारण 1.5 ते 2.25 एकराच्या क्षेत्रामध्ये आम्ही वैरणीसाठी लागवड केली जाते. वैरणीसाठी हत्ती गवताची निवड केली जाते, नेपियर, त्यानंतर मक्का केला जातो, मक्का ॲडव्हान्टा म्हणजे केला जातो, त्यानंतर आफ्रिकन टॉल केला जातो, नंतर बाजरी केली जाते, बाजरीशिवाय लसूण घास केला जातो. ह्या पद्धतीच्या ओल्या वैरणीचं असतं. आणि वाळली वैरण म्हटलं तर ऊसामध्येच शाळू घेतला जातो. शाळवाचा कडबा जर वाळवून घेतला तर त्याचा फायदा होतो. ऊसाचा पाला वाळलेला त्याचाही कुट्टी करून जर घातली तर ती याच्यामध्ये येते. पिंजर, वाळलेलं पिंजर, हे असं ह्या दृष्टिकोनातून असं आम्ही वैरणीची उपलब्ध करतो. आणि याच्यातून जर आम्हाला काही कमी पडलं तर मग आम्ही बाहेरून थोडीफार वैरण विकत घेतो. चारा जनावरांना कसं असतं, पाण्याचं नियोजन कसं असतं? तर तुम्ही जर का बघायला गेलं तर गोरणीला प्रत्येकाला पाण्याचं पूर्ण 24 तासाचं नियोजन करून दिलेलं आहे. बरोबर आहे. त्याचं काय सांगाल? चाऱ्याचं आणि चाऱ्याचं नियोजन म्हणाल तर साधारण म्हणजे गोकुळ सुद्धा संघाचं परत एक आम्ही आभार मानेन की मला
मी ए वर्करचं काम करत असताना साधारण रेशन बॅलन्सिंग प्रोग्रॅम म्हणून एक आमच्याकडं NDDB नॅशनल डेव्हलपमेंट दूध संघाने एक योजना आणलेली आहे. म्हणजे जनावरांना आहार कसा द्यावा, म्हणजे जसं माणसामध्ये म्हणजे डाएट केलं जातं किंवा आहार तज्ज्ञ जसे असतात, तसं आम्हाला गोकुळ दूध संघानं नॅशनल डेव्हलपमेंट दूध संघाच्या मार्फत एक RBP म्हणजे रेशन बॅलन्सिंग प्रोग्रॅम म्हणून एक कोर्स आहे, तो आम्हाला त्यांनी शिकवला. त्याच्या फायदा होऊन म्हणजे जनावराला साधारण त्याच्या वजनाच्या प्रमाणात चारा दिला जातो. म्हणजे साधारण एक 350 ते 400 किलो जर वजन असेल त्या जनावराचं तर साधारण 35 किलोच्या आसपास त्याला वैरण द्यावी लागते. मग 35 किलोमध्ये साधारण 80% ओली वैरण आणि 20% वाळलेली वैरण असं साधारण याच्यामध्ये आहे. आणि त्याचप्रमाणे दुधाच्या प्रमाणात त्याला पशुखाद्य दिलं जातं. म्हणजे गोकुळची गोल्ड गोळे असो किंवा गहू भुसा असू दे, सरकी पेंड असू दे, हे त्या प्रमाणात म्हणजे साधारण दुधाच्या 1 लिटर दुधाला साधारण 500 ग्रॅम साधारण जर पशुखाद्य दिलं तर त्याचं म्हणजे आहाराच्या म्हणजे रेशन बॅलन्सिंग प्रोग्रामिंगच्या दृष्टीनं जर केलं तर त्याच्यामध्ये बचत होते. म्हणजे जर 1 लिटर दूध प्रोडक्शनसाठी साधारण म्हणजे जुन्या पद्धतीनं विचार केला तर साधारणपणे 35 ते 40 रुपये खर्च येत होता. आता रेशन बॅलन्सिंग प्रोग्रामिंगच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर तो खर्च साधारण 20 रुपयेपासून 30 रुपयेपर्यंत येतो. म्हणजे कमीत कमी 15 ते 20 रुपयाची ह्याच्यामध्ये बचत होते. याचा फायदा जनावरांनाही होतो आणि शेतकऱ्यांनाही होतो. जनावरांना कसं होतं तर त्याच्या शरीराला जेवढी वैरण आवश्यक आहे तेवढे वैरण आपण देतो. त्यामुळं कसं होतं त्याची 2च वेळेला वैरण दिली जाते, एक सकाळी आणि एक संध्याकाळी. म्हणजे सकाळी साधारण 9च्या आत त्याला आम्ही वैरण सगळी दिली जाते आणि संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये वैरण दिली जाते. आणि दुसरा विषय पाण्याचा. पाणी हे जनावरांना 24 तास उपलब्ध पाहिजे असं आमचं जनावरांचं शास्त्र सांगते. म्हणजे आम्ही शिकलेल्या आणि आम्हाला जे मार्गदर्शन केलं आमच्या वाचनातून आलं त्याच्यातून विचार केला तर 24 तास पाणी त्यांना उपलब्ध असणं गरजेचं आहे. मग 24 तास उपलब्ध पाणी करणं जुन्या पद्धतीत बघितलं तर अशक्य होतं. नवीनही 2018 पासून आम्ही सुरुवात करत आलो त्यावेळेलाही आम्हाला थोडंसं सुरुवातीला ते अशक्य वाटलं, कारण 24 तास पाणी उपलब्ध करून देणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यात मग काय केलं, सुरुवातीला आम्ही दिवसातून 3 वेळेला पाणी दाखवायचं जनावरांना ही पद्धत केली. मग ते कसं होतं थोडं त्रासाचं होतं. म्हणजे कसं होतं 24 तास माणूस त्याच गोट्यामध्ये म्हणजे दुसरं काय कामच सुचत नाही असं व्हायला लागलं. मग गोट्यामध्ये काय केलं, गव्हाणीमध्ये पाणी भरून ठेवायची पद्धत केली. मग गव्हाणीमध्ये पाणी भरून ठेवलं तर ते पाणी काय व्हायचं की समजा सकाळी वैरण घातली त्यानंतर पाणी भरून ठेवलं तर 5-6 वाजता परत ते पाणी त्याच्यातून ड्रेनेजमधून बाहेर काढायला लागायचं. मग काय व्हायचं, पाणी वेस्टेज जायचं. मग हे आता आम्हाला दिसतंय समोर. म्हणजे पाण्यासाठी आपण किती आमच्याकडं भाग तसा फार सुखी आहे, इकडं या भागाकडे बघितलं तर पाण्याची फार टंचाई आहे. त्या दृष्टिकोनातून थोडासा विचार केला आणि म्हटलं यांना 24 तास पाणी तरी उपलब्ध पाहिजे आणि पाण्याची बचत तरी झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही ते बाऊल बसवले. एक सिंटॅक्स टाकी स्टँड करून वरती बसवलेले आहे आणि त्याच्यातून इकडं प्रत्येक जनावरच्या समोर बाऊल बसवलेले आहे. त्यांना पाहिजे त्यावेळेला त्यांना ज्या वेळेला आवश्यकता आहे त्यावेळेला त्यांना तोंड गाठलं की त्या बाऊलची पट्टी खाली जाते आणि त्यांना पाणी उपलब्ध होतं. त्यामुळे 24 तास पाणी त्यांना उपलब्ध झाल्यामुळे त्यांना पाणी म्हणजे एक्स्ट्रा आणून दाखवण्याची गरज भासत नाही. आणि दुसरी गोष्ट त्याला पाणी कसं होतं, तुम्ही तुमच्या वेळेनुसार 10 वाजता येणार, तुम्ही वारली पाण्याची पुढे ठेवणार, त्याला त्यावेळेला गरज असते नसते हे जनावरचं काय आपण त्याच्या मनातलं ओळखू शकत नाही. 24 तास त्याला उपलब्ध पाणी असल्यामुळे त्याला ज्या वेळेला आवश्यकता आहे त्यावेळेला ते पाणी मिळायला लागलं. आता त्यामुळे झालं पाणी झालं, पाण्यासोबत तुम्ही पलीकडच्या बाजूला जर का बघितलं तर छोटासा ओपन गोटा ठेवलेला आहे, त्याच्या मागचं रस्ते मुक्त गोटा जनावर बांधून म्हणजे ज्या वेळेला मुक्त सहार म्हणतो. म्हणजे माणसाला कसं तुम्ही जर 24 तास एकाच खोलीत बसायचं म्हटलं आणि त्याला तिथंच सगळं जेवण पाणी सगळं दिलं, सगळ्या सुविधा दिल्या तर माणूस सुखी राहत नाही. तीच पद्धत जनावरांमध्ये. जर तुम्ही जनावरांना थोडीशी मोकळीकता दिली तर जनावर सदृढ होतं. म्हणजे कसं मुक्त असलं, त्याला ज्या वेळेला वैरण पाहिजे त्यावेळेला त्यानं वैरण खायची, ज्या वेळेला त्याला पाणी पाहिजे त्यावेळेला पाणी खायचं, ज्या वेळेला बसायचं आहे त्यावेळेला त्यानं बसायचं, ज्या वेळेला फिरायचं आहे त्यावेळेला त्यानं फिरायचं. म्हणजे ह्या दृष्टिकोनातून बघितलं तर जनावरांची वाढ ही चांगल्या पद्धतीनं होते. मग ह्याच्यामध्ये लहान वासरांचा विचार केला तर याची 6 महिन्यामध्ये होणारी वाढ साधारण 4 महिन्यामध्येच आम्हाला जाणवली. आणि दुसरी दुधाच्या बाबतीत जर विचार केला तर दुधाची जनावरं जर सोडली तर साधारण 10 लिटर देणारी म्हैस साधारण 500 मिली ते 800 मिली दूध त्या प्रत्येक जनावराच्या ह्याच्यामध्ये दिवसामध्ये फरक पडत गेला. त्यामुळं मुक्त गोट्याचा हा एक फायदा आहे. आणि दुसरं गोष्ट कष्ट फार कमी.
म्हणजे तुम्ही सकाळ संध्याकाळ 2 वेळेला शेण काढणं हा प्रकार मुक्तगोट्यामध्ये नाही आहे. त्यामुळं तुम्ही महिन्यातून एक वेळ त्यातलं शेण काढून भरून ट्रॉलीनं टाकलं की विषय संपतो. त्यामुळं मुक्तगोटा हा अतिफायदेशीर आहे. आणि मुक्तगोट्याचा विषय आला तर परत मी गोकुळ दूध संघाकडे येतो. कारण का तर म्हणजे प्रोत्साहित करण्यासाठी गोकुळ दूध संघानं मुक्तगोट्याला सुद्धा आता अनुदान देत आहे. संघाची वेगवेगळी अनुदानं आहेत पण ते अजून शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचलेली नाहीत, माहिती नाहीत. इथं तसा विचार केला तर थोडीशी दूध संस्थेनं म्हणजे ह्या बाबतीत म्हणाल तर आम्ही शाहू दूध संस्था पोहाळे म्हणजे आमचीच संस्था, त्या संस्थेचे एक आभार मानेन की प्रत्येक दूध संघाचं जर परिपत्रक आलं तर ते परिपत्रक आमच्यापर्यंत पोचवायचं काम संस्थेचे सेक्रेटरी असो, कर्मचारी असो किंवा चेअरमन संचालक हे असो म्हणजे आवर्जून बोलवून सांगतात की डॉक्टर साहेब हे परिपत्रक आलं आहे आणि हे पद्धतीने करा. आणि दुसरी गोष्ट आम्ही संघाशी संपर्क सारखा असल्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी माहीत होत गेल्या. आता साहेब एक सांगा की तुम्ही आता आधुनिक पद्धतीनं पण करून बघितलाय आणि ह्या मागे सुरू असलेला पारंपरिक पद्धतीनं शेतकऱ्यांना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना किंवा नवीन व्यवसाय करू पाहणाऱ्यांना काय संदेश काय द्या? असा संदेश त्याचा झाला तर जुन्या पद्धतीचं ज्यावेळेला करत होतो त्याच्यामध्ये आणि आत्तामध्ये जवळजवळ एक 50 ते 75% फरक म्हटला असता तरी काही वावगं ठरणार नाही. कारण कसं होतं म्हणजे जुन्या याच्यात तीच कष्ट होतं, नवीन याच्यामध्ये तेच कष्ट आहे, फक्त दुधाचं प्रोडक्शन वाढलं आणि प्रॉफिट वाढत गेलं. आणि संघाच्या फॅसिलिटी म्हणा किंवा आता दुधाला असणारी मागणी आणि आत्ता दुसरी गोष्ट नोकरीच्या शोधात बाहेर फिरणं 7-8 हजार 10,000 15,000पेक्षा जास्त पगार देत नाही. जर तुम्ही 10 जनावरं पाळली तर साधारण महिन्याकाठी म्हणजे माझ्या मते मी जे करतो त्या पद्धतीनं जर विचार केला तर ती व्यक्ती 25,000च्या आसपास ती पगार मिळवू शकते 10 जनावरच्या पाठीमागे. त्यामुळं म्हणजे जुन्या पद्धतीचं न करता असं नवीन पद्धतीचं जर मॉडिफिकेशन करत गेलं, जनावरांचे कष्ट कमी आणि उत्पन्न जास्त अशा पद्धतीचा जर व्यवसाय केला तर आत्ताच्या पद्धतीत फार मोठा लाभ आहे. आता आपलं जवळपास बघायला गेलं तर इतक्या म्हशी त्यांचं उत्पन्न कसं आहे आणि आर्थिक नियोजन कसं आहे? साधारण आता आम्ही 2018-19 पासून व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये जर बघितलं तर प्रत्येक जनावरांच्या बाबतीत बघितलं तर साधारण 3,000 लिटरच्या खाली आम्हाला दूध मिळालेलं नाही. 3,000 लिटरपेक्षा जास्त दूध देणारे जनावर आता म्हणजे प्रत्येक वेतामध्ये 3,000 लिटरचं जर साधारण कमीत कमी 3,000 लिटर धरलं तर 3,000 लिटरनं आता साधारण एका वेतामध्ये 1.5 लाखाचं उत्पन्न एक म्हैस आम्हाला देते. बरोबर, 1.5 लाखाचं उत्पन्न देते. त्याशिवाय तिचा एक 50% खर्च झाला तर 75,000 रुपये आम्हाला एक म्हैस देते वर्षाकाठी. बरोबर. त्याशिवाय जर आम्ही सुधारित जातीची म्हैस हरियाणा राज्यातून खरेदी केलं तर दूध संघ आत्ता म्हणजे आम्हाला 40,000 रुपये अनुदान देतो. 3 वर्षासाठी 40,000 गेलं तर 15 वर्ष आम्हाला 15,000 रुपये इयरली मिळाले. बरोबर. हे 75 + 15 गेले तर 80-85,000 रुपये इथं दिले. आणि ह्या व्यतिरिक्त म्हणजे दूध संघ जे साधारण आम्हाला मदत करत असते म्हणजे आता मग खाद्याच्या विषयात असो किंवा मिनरल मिक्सचर कमी रेटमध्ये देणं. आता बाहेरून मिनरल मिक्सचर घ्यायला गेलं तर साधारण आता मी डॉक्टर आहे, मी सांगतो तुम्हाला साधारण बाहेरून जर मिनरल मिक्सचर घ्यायला गेलं तर 200 रुपयाच्या खाली कुठलंही मिनरल मिक्सचर नाही. आणि आम्हाला दूध संघ 80 रुपये 90 रुपये ह्या रेटमध्ये आम्हाला ते उपलब्ध करून देते. आता ड्रायर म्हणजे वाळल्या चाऱ्याची उपलब्धता जनावर लोकांच्याकडे कमी आहे म्हणून आता त्यांनी आता टीमवेट म्हणून एक सुका चाऱ्याचे आता त्यांनी दूध संघाने द्यायची सुरुवात केली. त्यानंतर मुरघास तयार करायसाठी बॅगा देते. त्यानंतर आता अजून पुढं जायचं म्हटलं तर आता बायोगॅस प्लॅन्ट म्हणजे 40 किलो शेण घातलं तर आम्हाला आमच्या कुटुंबाला म्हणजे 20 व्यक्तींचं एका वेळेचं जेवण पूर्ण होतं एवढा गॅस संपतो त्या तयार होतं. म्हणजे साधारण आत्ताच्या नवीन पिढीनं जर व्यवसाय करायचं म्हटलं तर दूध संघाशी संलग्न असणाऱ्या संस्थेशी जर संलग्न राहून साहेब ते परवडत नाही, दूध व्यवसाय आता पहिल्यासारखं परवडत नाही ह्याच्या सगळ्या गोष्टी इथं मी थोडंसं चुकीचं म्हणून कारण मीही 2018-19च्या पाठीमागं म्हटलं तर हाच विचार माझा होता. मी पाळणार 10 जनावरं, ती म्हैस देणार साधारण 7 लिटर दूध, नाहीच परवडणार शेतकऱ्याला. सुधारित जातीचं जर म्हैस खरेदी केली आणि ती जर कमीत कमी 10 लिटरच्या वर जर ती दूध देत असेल तरच शेतकऱ्याला परवडतं. आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून जर त्यांनी त्या व्यवसाय म्हणून जर केलं तर निश्चितच परवडतं. आज आपलं जे आहे ते उत्पन्न किती ह्याच्यापर्यंत? साधारण 10 दिवसाला माझं 55,000 ते 65,000 एवढ्या दरम्यान बिल निघतं. म्हणजे महिन्याकाठी विचार केला तर 1,80,000 पासून ते 2 लाखापर्यंत बिल निघतं. फक्त आता तुम्ही महिन्याचा विचार जर केला तर हे उत्पन्न तुम्हाला मी सांगितलं याच्यामध्ये 50% आमचा साधारण पशुखाद्य, वैरण, मॅनेजमेंट यावर खर्च जातो. आता इथं कसं होतं सगळ्याच गोष्टी जर तुम्ही लेबर लावून
किंवा बाहेरची माणसं ठेवून करायचं म्हटलं तर नाही आहे. बरोबर. इथं आता आमच्या घरातले वडील इथं म्हणजे थोडंफार का असं आम्हाला मदत होते. भाऊ, पुतणे, घरातल्या व्यक्ती ह्या सगळ्या कसं होतं आता थोडंसं विचार केला तर सगळीच सगळे लोक कामात आहेत. म्हणजे त्यांनी काम करायचं पण इथं गोट्यावर थोडा का असताना वेळ द्यायचा म्हणजे 1-2 तास. म्हणजे आता भाऊ शिक्षक आहेत. भावानी सकाळी 10 वाजेपर्यंत जॉबला जातात. 10 वाजायच्या आत सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत येतो 1 तास 2 तास थोडीशी मदत करायची आणि मग जायचं. म्हणजे त्यांच्या वेळेनुसार त्यांनी इथं थोडासा का असताना शेतीसाठी आणि ह्या गोट्यासाठी थोडा वेळ द्यायचा आणि जायचं. असं प्रत्येक व्यक्तीनं जर ह्यात हातभार लावत गेलं तर फार मोठं ह्याच्यात म्हणजे लॉस आहे असं नाही. निश्चितच प्रॉफिट आहे. आता आमचा पुतण्याचा विचार केला तर आता हा पुतण्या माझा डी फार्म झालेला आहे. आता मेडिकलमध्ये जातो. सकाळी जायला 9ला मेडिकल जातो पण 8 वाजेपर्यंत इथं येऊन धारांच्या असू दे, धाराला मदत असू दे, कुटी करणं असू दे, वैरण टाकणं असू दे, मिनरल मिक्सचर घालणं त्यांना ह्या गोष्टी ज्या आहेत हे संपूर्ण माझा एक पुतण्या योगेश म्हणून आहे ते ह्या गोष्टी बऱ्याच 99% तोच बघतो. तसंच दुसरा पुतण्या बघितलं तर त्यांनी यायचं, कुटी करायची आणि त्यांनी जायचं. ते गारमेंटचा व्यवसाय करतात. ते सकाळी 8 वाजेपर्यंत तिथं करून 8:30 वाजता तरी ते आपल्या ड्युटीवर जातात. माझा मुलगा सिव्हिल डिग्री केलेली आहे. तोही 9 वाजता जातो. त्यांनीही सकाळी यायचं, इथं 1 तासभर काम करायचं आणि मग जायचं. वडील आमचे इथं बसून असतात. प्रत्येकाला काय नियोजन, काय कुठं कमी पडते, काय अडते ह्या गोष्टी सांगायच्या. मिसेस माझी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला धाराच्या वेळेत येत असते. पशुखाद्य असून त्या कोणती म्हैस किती लिटर दूध देते हे तिला माहिती आहे आणि त्यामुळे त्याचप्रमाणे तिला खाद्य कालवलं जाते. म्हणजे ह्या आता म्हणजे प्रत्येक म्हैशींची आमची नाव आहेत. म्हणजे आता विचार केला 1 नंबरची म्हैस आमची मंगली. ह्या म्हैशीची धार काढायची आहे म्हटलं की तिनं ते खाद्य तिचं किती लिटर दूध देते तर 14 लिटर दूध देते. म्हणजे तिनं साधारणपणे 14 किलोच्या लिटरच्या प्रमाणात तिनं खाद्य तिथं तयार करून ठेवलेलं असतं. मग ते पुतणे असू दे किंवा गडे असू दे त्यांना ते खाद्य तिचं उचलायचं. त्यांना फक्त सांगायचं की मी ह्या म्हशीची धार काढायला चाललो. त्या म्हशीचं खाद्य तिनं कालवून ते द्यायचं, तयार करून द्यायचं. मग ते तिला घालायचं. सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे नियोजन प्रत्येकानं म्हणजे कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीनं जर म्हणजे व्यवसाय आहे आणि तो कोण बघतोय, पुतण्या बघतोय, मग त्याच्याकडेच सगळं जर सोपवलं तर होत नाही. प्रत्येक व्यक्तीनं ह्यात जर कष्ट केलं तर निश्चितच फायदेशीर आहे. संघानं जेवढी मदत करतात म्हणूनच हा व्यवसाय म्हणजे फायदेशीर आहे असं मला म्हणायला काय म्हणजे वावगं ठरणार नाही. कारण ह्याच्यामध्ये आता जर 25,000ची 40,000 रुपये जर सबसिडी केली नसती तर ह्याच्यामध्ये अजून एवढी जनावर संख्या म्हणजे मी वैयक्तिक माझा विचार केला तर मी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवू शकत नव्हतो. कारण आज 1 लाख रुपयाची खरेदी केली तर 40,000 रुपये आम्हाला संघाकडून मिळतात ही गॅरंटी आहे. त्यामुळे 60,000 खर्च करायला काय फार मोठं म्हणजे त्रास होत नाही. आणि त्याशिवाय शासनाची जी एक 17,500 म्हणून एक सबसिडी मिळते. म्हणजे मोरा जातीची म्हैस खरेदी केली परराज्यातून तर 2 म्हशी खरेदी केल्या तर 35,000 रुपयेचं त्यांची अनुदान आहे. तर ह्या योजनेच्या अनुदानाची माहितीसुद्धा आम्हाला दूध संघामार्फतच मिळाली. आणि 2 म्हशीचं युनिट जर खरेदी केलं तर 35,000 रुपये अनुदान आम्हाला हे सुद्धा शासनामार्फत मिळालं जातं. गोकुळ सोडून असतं. गोकुळनं 40,000 रुपये देतं आणि ही 35,000 रुपये सबसिडी ही आम्हाला शासनामार्फत महाराष्ट्र राज्य शासनामार्फत दिली जाते. तसं बघायला गेलं तर 2 लाखामध्ये 1,05,000 रुपये आपली इथं सुटली सबसिडी होते. आणि असं या पद्धतीनं हा 50% सबसिडी होते. त्यामुळं हा व्यवसाय वाढीस न्यायला फार मोठं सहकार्य गोकुळ दूध संघाचं आहे. आणि गोकुळ दूध संघ कर्मचारी संचालक मंडळ असो, चेअरमन साहेब असो, यांचं फार मोठं सहकार्य असल्यामुळं आज मी हा व्यवसाय इथंपर्यंत आणू शकलो. आणि भविष्यात असंच सहकार्य जर संघाचं राहिलं तर 50 मुरा जातीच्या म्हशी अजूनही वाढवायची माझी इच्छा आहे. आणि त्या पद्धतीनं जर सहकार्य झालं तर निश्चितच आम्ही तो वाढवू. तर आपण पन्हाळा तालुक्यातील पोहाळे या छोट्याशा गावामधील दूध उत्पादक शेतकरी ईश्वर काटकर साहेबांच्या गोठ्यामध्ये आहे. गोकुळ कट्टा या नावाने सुरू असलेला आपला हा कार्यक्रम आणि त्या माध्यमातून आपण आता त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे. खरं बघायला गेलं तर आधुनिक पद्धतीनं जर का गोठा व्यवसाय केला तर तो निश्चितपणे शेतकऱ्याला परवडेल अशा पद्धतीनं त्यांनी मांडलेलं हे मत. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.